चाकी नाक्यामध्ये पाहायला गेले तर पाऊस जोरदार पडतोय, एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. 2 दिवसाआधी देखील एका लहान मुलाचा मृत्यू झाला, आज देखील एका अन्सारी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. कसं पाहता याकडे? बीएमसी कुठेतरी लक्ष देत नाहीये का असं मुंबईकडे? आहे की बीएमसी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता बदल जरी झाला असला तरी अधिकारी तेच आहेत, कर्मचारी तेच आहेत, तेच कामगार काम करत आहेत. परंतु या सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणं आवश्यक असतं. परंतु आज निवडणुकीनंतर या महानगरपालिकेमध्ये नवीन संकल्पना घेऊन नवीन कामं करण्याच्या दृष्टीने जो काय एक प्रथा या ठिकाणी पडलेली आहे, त्यामुळे जुन्या गोष्टी लोक विसरत चाललेले आहेत. पावसाळ्यापूर्वी या सगळ्या ट्रेड युनियनच्या लोकांची एक बैठक महापौरांनी घ्यायची असते, त्यांना विनंती करायची असते. मग ती मलेरिया असेल, स्टॉर्म वॉटर ट्रेनवर काम करणारा कर्मचारी असेल, किंवा त्या ठिकाणी काम करणारे ज्या वॉटर टेबल आहेत ते साफ करण्यासंबंधी या सगळ्या गोष्टी याच्याबद्दलचं एक बैठक घेऊन त्या अधिकाऱ्यांचं मॉरल वाढवणं काम गरजेचं आहे. परंतु हे नियोजनाचा अभाव असल्यामुळे आज या घटना मुंबई शहरामध्ये घडत आहेत आणि मला असं वाटतं की याच्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करणं आवश्यक आहे. महापालिका गंभीर नाही काही अशा पद्धतीने सातत्याने जर घटना हो, घडत असं असतील, आहे. लोकांच्या जीवाची काही किंमत नाही असं वाटतं का? 1.25 कोटी मुंबईकरांची जबाबदारी ज्या महानगरपालिकेवर आहे त्या महापालिका गंभीर असायला पाहिजे. 4-4, 5-5 IAS ऑफिसर आहेत, 6-6 DMC आहेत, सहाय्यक महापालिका आयुक्त आहेत. या मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? याचा अर्थ मुंबईमध्ये नियोजन करण्याचा जो काय अभाव आहे त्या अभावामुळे या घटना घडतात. मैं यही कह रहा हूँ कि मुंबई महापालिका के कर्मचारी वही है, अधिकारी वही है, केवल नियोजन का अभाव है और इसके कारण ये स्थिति है. इथं विधान भवनात देखील महत्त्वाच्या चर्चेच्या वेळी नगरविकासचे अधिकारी उपस्थित राहत नाहीत, वारंवार सूचना केल्या जातात, पुरवण्या मागण्यावर उपस्थित राहत नाही. अधिकाऱ्यांना काहीच गंभीरता वाटत नाहीये, भीत मी नाही. कालही बोललो की तालिकेवरती जो सभापती असतो त्याचे नेमके अधिकार काय आहे हे एकदा सचिव विभागाने पुस्तिकेद्वारे सर्व सदस्यांना त्याची माहिती द्यावी. दुसरं म्हणजे ज्या विभागाची चर्चा आहे त्या विभागाचे अधिकारी, सेक्रेटरी, सचिव हे जर हजर नसतील तर सरकारचा फेल्युअर आहे तो. याचा अर्थ सरकारला तुम्ही जुमानत नाही, मग चर्चा कशासाठी करताय? स्पष्ट आहे. नगरसेवक तिथं सत्ताधारी नगरसेवक, सत्ताधारी आमदार, नगरविकास सत्ताधाऱ्यांकडे काहीच म्हणजे मेयरच्या समोर मॅनहोलमध्ये माणूस पडतो. अधिकारी तेच असले तरीही जे दट्टा मारण्यासाठी मी एका वाक्यात सांगितलं की नियोजनाचा अभाव हेच याचं एकमेव कारण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.